हॅलो दोस्तों, कसे आहात तुम्ही? आज आपण दाणे लावून मेथीची भाजी करणार आहे। त्याच्यासाठी आपण शेंगदाणे घेतलेले आहे भाजून, लसूण घेतलेला आहे आणि मिरच्या आपण भाजून घेतलेल्या आहेत। आता ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ। आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। आता आपण या कढईमध्ये तेल टाकून घेऊ। मी 2 पळ्या तेल टाकलेला आहे। आता तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं। मग त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घ्यायचं। आता आपण त्याच्यामध्ये बारीक केलेला मसाला टाकून घेऊ आणि तो चांगला लाल होईपर्यंत चांगला तेल सुटेपर्यंत आपण तो चांगला कळसवून घ्यायचा। त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घ्यायची। हळद 1 चमचा टाकून घ्यायची आपण। त्याच्यामध्ये आपण धना पावडर टाकून घ्यायची। एक चम्मच धना पावडर आणि तो चांगला कळसवून घ्यायचा। हे बघा गाईज, आता याला तेल सुटलेलं आहे आणि मसाला पूर्ण कंप्लीट झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण मेथीची भाजी टाकून घेऊ। मेथीची भाजी टाकली की आपण ती चांगली कलसवून घ्यायची। मेथीची भाजी पण चांगली कलसवायची। चांगली कलसवून झाली मग त्याच्यामध्ये पाणी आपण सोडायचं आणि वरतून चवीनुसार मीठ त्याच्यात टाकायचं। आता कोणाला अनोली भाजी लागते, कोणाला मीठ जास्त लागतं, तुमच्या चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये टाकायचं। आता आपण ही भाजी चांगली कलसवली आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। आता ही आपण चांगली उकळू द्यायची। उकळल्यावरती मग आपण टेस्ट करून पाहिजे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज शेअर करा आणि लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।